नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता सगळे कामं वगैरे झाले आहे, बेसिकली पूर्ण कामं झाले आहे. पूजा वगैरे जे काय ते झालं आहे, हे दोघंजण गेले आपल्या कामाला. अद्वै स्कूलला गेले, त्याच्या बाबा त्याच्या कामासाठी गेलेले आहे. तर आज आहे अद्वैच्या बाबाचा वाढदिवस. तर त्यांचा वाढदिवस मस्त असं छान सेलिब्रेशन करायचा. त्यांना तर आवडत नाही जास्त काही तामझाम करायला, पण अद्वैची खूप इच्छा आहे की बाबांचा पण बड्डे आईच्या बड्डेसारखं सेलिब्रेशन करावं. तर एवढा मोठा बड्डे न करता छोटासा संध्याकाळी काहीतरी सेलिब्रेशन करू, कारण अद्वै पण दिवसभर राहणार नाही आहे म्हणून. तर अद्वैची सकाळची स्कूल चालू झाली आहे, म्हणून तो काही आता उन्हाळ्यामुळे त्याची सकाळची स्कूल चालू झाली आहे, तो काही दिवसभर घरी राहणार नाही. म्हणजे तो आता तरी 11-12च्या दरम्यान तो घरी येईल. म्हणून म्हटलं सकाळी काही सेलिब्रेशन वगैरे करावं नाही आणि संध्याकाळी करावं, म्हणून म्हटलं संध्याकाळी वगैरे बाहेर वगैरे जायचं आहे. तर सकाळचे तर सगळे बेसिकली कामं झालेले आहे सगळे, पण आता म्हटलं थोडं अद्वैचं कपाट जे आहे ते ऑर्गनाईज करते आणि लाडू बनवायचे आहे. यांनी नाही का किराणा न सांगता सामान आणलं आहे, सगळ्या गोष्टी आणल्या किराणामध्ये. तर मग असा विचार झाला की त्यांचा विचार असा आहे दोघांचा की आता काहीतरी बनवायचं आहे, कारण की बेसिकली आता मेन म्हणजे लाडू आणि चिवडा घरातला संपला आहे. तो त्यांना दोघांना पण हवा असतो. तो त्यांच्या दोघांच्या मनात विचार आला की नेटपर्यंत आई काय बनवणार नाही सगळ्या गोष्टी, म्हणून त्यांनी दोघांनी काल जाऊन सामान आणलं होतं, ते पण किराणा थोडासा ठेवायचा आहे. आणि आता लाडवाची तयारी ती पण करते. पहिलं अद्वैचं कपाट जे आहे ते ऑर्गनाईज करून घेते आणि त्यांचा बड्डेचा ब्लॉग कसा होईल काय होईल हे तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आणि आज दुपारी माझी BC पण आहे, तिथे पण मला जायचं आहे. ते पण आज म्हणजे जे BCचे टाईम होतपर्यंत सगळ्या गोष्टी जेवढ्या माझ्याकडून होईल तेवढे मी करते. आणि आता 1-2 पार्सल पण येणार आहे, ते पण बघते की काय आहे कसं आहे वगैरे. आणि चला पहिलं तर मी बोलता तुमच्यासोबत अद्वैचं कपाट जे आहे ते ऑर्गनाईज करून घेते. आणि हो, माझ्या एका प्लांटला नाही का खूप मस्त फुल आले आहे. ते बघा, मला त्या प्लांटचं नाव माहीत नाही. मी जेव्हा मागच्या टाईमला दिग्रसला गेली होती भवानी टेकडीला, तेव्हा मी तिथून आणलं आहे ते. तर त्याला आता आज फुलं आलेले आहे. तर म्हणून बघा ते कोणतं आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ते प्लांट कोणतं आहे. मला त्यांचं नाव माहीत नाही, पण मला ते आवडलं म्हणून मी तिथून घेऊन आली. मला लागते नाही लागायची शंका होती, म्हणून मी तेवढं काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं. पण ते छान झालं आहे, फुललं आहे छान, मस्त फुलं पण आली आहे. तर त्या प्लांटचं त्या वेलाचं नाव काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मी तुम्हाला दाखवते ते पहिले. बघा किती सुंदर फुलं आले आहे. छोटंसंच फुल होतं, पण त्याची खुशी काही वेगळीच होती, कारण की मी फर्स्ट टाईम गार्डनिंग केली आहे. गार्डनिंग केल्यावर मोजके झाड आहे माझ्याजवळ, तेवढ्या मोजक्या झाडाला बघा किती सुंदर फुल आहे. मी कोरफडच्या कुंडीमध्येच त्याला लावलं होतं, कोरफडच्या ॲलोवेराच्या झाडामध्ये, कारण की मला माहीत नव्हतं की हे फुलणार टिकणार नाही, कारण की मी तिथून येऊन दुसऱ्या दिवशी ते लावलं होतं. संध्याकाळी पाण्यात ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याला लावलं होतं कुंडीमध्ये. पण मला गॅरंटी खूप कमी होती की लागणार म्हणून, पण लागलं, ते खूप छान झालं आणि त्याला फुलं पण आली आहे. आणि बघा माझ्याकडे जास्तीत जास्त ॲलोवेराचे सगळे रोपं आहे आणि ते गवती चहा आहे. मी गवती चहा लावला होता मागे, ते पण खूप छान लागला. त्याची पण मला गॅरंटी नव्हती की लागणार म्हणून, पण छान लागला. मी रोज याला थोडं का असे ना चहामध्ये ॲड करत असते, कारण गवती चहा आपल्या शरीरासाठी खूप छान असते. लेमन ग्रास आहे. आणि बघा किती मस्त, त्याच्यात मी थोडंसं बीटचं हे पण लावलं आहे, बीट पण लावले आहे, त्याला कंद आले होते थोडेसे, ते पण टाकले. अद्वैत चालू होतं की लावू म्हणून. बघा एवढं सुंदर आहे. किती दिवसभर जरी आपण झाडाजवळ बसला तरी झाडाचा मोह काही आपला सुटत नाही. नंतर मी येते अद्वैचे कपडे ऑर्गनाईज करायला घेतलं, ते संपूर्ण कपडे पहिले कपाटातून काढले, घड्या घातला आणि नंतर जे आपलं क्लॉथ ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये ठेवलं. हे मागे मी ऑनलाईन बोलवलं होते, मला खूप जास्त उपयोगी पडतात अद्वैचे शर्ट्स वगैरे ठेवणं. आणि जे कपडे त्याचे खूप छान आहे डेली यूजचे आणि वेगळे जे बाहेर घालून जायचे ते वेगळे मी असे ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते, कारण की ते नंतर आपल्याला शोधायला खूप सोपे जातात. आणि आता त्यांच्या हुडीज वगैरे सगळ्या पॅक करून ठेवायच्या होत्या, कारण की त्याचा सीझन आता गेलेला आहे. आपण मोस्टली ते आपण हिवाळ्यात यूज करत असतो. आणि नंतर माझं इकडे एक पार्सल आलं होतं, ते पण मग लगेच तुमच्यासोबत शेअर करावं कसं आहे काय आहे. तर इथे मी क्लॉथ ऑर्गनायझरचं हे बॉक्स बोलवले होते, कारण की अद्वैचे कपडे इकडे तिकडे खूप जास्त पडून राहतात आणि म्हटलं इकडे तिकडे खुर्चीवर इकडे तिकडे अटकवून ठेवण्यापेक्षा आपण हे ऑर्गनायझर मागवायला, म्हणजे त्यात कपडे पण खूप छान राहते आणि दिसायला पण छान दिसते. बघा खूप सुंदर आले होते, 3 पॅकेट आले होते, म्हणजे 3 बॉक्स आले होते याच्यामध्ये. तर मी तुम्हाला एक खोलून दाखवत आहे. आणि हा म्हणजे असं कापडी यूजच आहे, पण खूप छान मस्त ऑर्गनाईज होते कपड्याच्यामध्ये. आणि आपण त्याला धूळ न बसावे म्हणून
म्हणून झाकून पण ठेवू शकतो. नाही तर कधी कधी काय होते, आपले टॉवेल्स कपडे जिकडे तिकडे पडून राहतात आणि कोणी पाहुणे वगैरे लगेच यायचं म्हटलं की आपण ते नीटनेटके ठेवू शकत नाही. त्याच्यात आपण डायरेक्ट टाकून दिले तरी आपलं टेन्शन नाही राहत आणि दिसायला पण खूप मस्त दिसते. 3 पॉकेट्स आले याचे, खूप बॉक्स आले याचे, खूप मस्त आहे आणि खूप छान आहे. जसं आपलं काम झालं की आपण याला फोल्ड वगैरे करून ठेवू शकतो, म्हणजेच आपल्याला बाहेर ठेवायची पण गरज नाही. जसं आपल्याला आपण यूज करू शकतो तशा पद्धतीने आपण इथे यूज करू शकतो. खूप मस्त आहे. झालं आहे आता कपाट वगैरे सगळं ऑर्गनाईज करून झालं आहे. पार्सल पण आले आहे, ते पण छान आहे, क्वालिटी वगैरे छान आहे त्याची. मी ठेवेल ते आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला किंवा टॅग करेल. आणि बेसिकली थोड्या वेळ आता 5-10 मिनिट बसते, आराम करते आणि नंतर लाडू बनवते. कारण की आता थोड्या वेळाने अद्वै पण येणार, त्याचं पण सगळं करावं लागेल त्याला, जेवण नाश्ता पाणी. कारण की सकाळी तो नाश्ताच नेत असतो, तर मग आता त्याला जेवण वगैरे आणि माझं पण जेवण व्हायचं, मी पण त्याची वाट पाहत असते. कारण की त्याला पण असं आवडते की सोबत जेवण वगैरे करायला आईच्या. तर मग मी थांबते त्याच्यासोबत थोडा वेळ त्याच्यासाठी आणि मग आम्ही दोघं मिळून जेवण करतो आणि मग मी लाडूची तयारी करते आणि नंतर आपल्या भिसीला जायची तयारी करते. आणि आज बायांचं ठरलं की सगळ्यांनी साडी घालून यायचं, तर मग ते पण साडी वगैरे काय कोणती घालणार काय आहे ते सिलेक्ट करून ठेवेल आणि थोडा वेळ आराम करते. चला तर थोडा वेळ आराम केल्यानंतर लगेच मी इथे लाडवाच्या तयारीला लागले, कारण की मग टाईम होत होता आणि भिसाला पण जायचं होतं, ते पण तयारी वगैरे बाकी होती. म्हणून म्हटलं पहिले इथे आपण जे काय आहे ते लाडू करून ठेवून द्या आणि संध्याकाळी आरामातही बांधता येते. म्हणून मग मी ते थोडंसं तूप घेतलं. अद्वैच्या आत्याने मला तूप आणलं होतं, त्यांनी मागं आला होता तेव्हा, तर त्यांनी मला तूप दिलं मस्त. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आणि ड्रायफ्रूट्स वगैरे ते पण सगळे घेतले आणि मस्त छान इथं रवा मस्त असं खमंग असा छान भाजून घेतला, मिडियम आचवरच भाजून घेतला. रवा भाजत असताना कुठेही जायचं नाही, कारण की रवा लवकर लागण्याची शक्यता असते. म्हणून मग इथे छान रवा भाजला आणि ड्रायफ्रूट्स आहे ते सगळे बारीक करून घेतले, कारण की अद्वैला असे ड्रायफ्रूट्स आवडत नाही. म्हणून ते छान मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये मिक्स केले, जेवढे हवे तेवढे मिक्स केले. आणि त्याच वाटीने जसं रवा घेतला तशाच मापाने इथे साखर पण घेतली, ते पण छान कढईत टाकून घेतली आणि नंतर त्याच्यावर थोडं साखर अशी वितळायला लागली की तूप टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त छान एकतारी पाक बनला. एकतारी पाक बनू द्यायचा. एकतारी पाक बनलं की मग त्याच्यामध्ये सगळा रवा आहे तो आपला मिक्स करायचा. जेवढा आपण रवा खमंग भाजू ना तेवढा लाडवाला खूप जास्त छान अशी चव येते. आणि रवा असं करपला नाही पाहिजे, म्हणजे छान भाजला गेलेला पाहिजे, न करपू देता. नंतर असं एकतारी पाक बनला की त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून द्यायचं आणि गॅसातल्या ह्या फ्लेमवर आपल्याला बंद करायचं. तर झालाय आता लाडू वगैरे बनवून झाले बघा किती मस्त. आता म्हणजे बांधायचे आहे, बनवून झाले आहे ते. आता त्याला बांधते थोड्या वेळाने आणि मस्त छान आता तयारी करते आणि तिकडे जाते, कारण की टाईम होत चालला आहे का साडी वगैरे घालायला वेळ लागेल. पटकन लाडू बांधते आणि ते पण तयारी पण करून घेते आणि अशा पद्धतीने छान मस्त लाडू झाले. आता संध्याकाळचा प्लॅन तर काही वेगळा आहे, कारण की हे पण नाही आहे. तर आता बघू प्लॅन कसा होते, जसा होईल तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तयारी केली, घरातलं सगळं आटपलं आणि इकडे मैत्रिणीकडे भिसीला आले बघा. हिने मस्त छान सगळ्यांना नाश्त्यासाठी पोहे पेढे आणि म्हणजे काही स्वीट्स आहे ते बनवलं होतं. खूप जास्त धमाल केली, सगळ्या मैत्रिणी खूप जास्त एन्जॉय केला. एक दिवस असतो, आम्ही महिन्यातून एक दिवस असा काढत असतो की सगळ्या मैत्रिणी भेटतात, एन्जॉय करतात, सगळ्यांचे बोलणे वगैरे गोष्टी वगैरे काय ते होतात, गेम्स वगैरे आम्ही खेळतो आणि अशाच प्रकारे मस्त आम्ही छान तिच्याकडची भिसी एन्जॉय केली. कुणी खूप मस्त छान सगळ्याची खूप छान व्यवस्था केली होती. तर आत्ताच आली आहे मी, फ्रेश वगैरे झाली, मस्त छान हातपाय वगैरे धुतले आणि बघा अंधार पडत आहे इकडे, सगळं होऊन आले. आता मस्त फक्कड असा चहा घेते. तिथे पण चहा झाला आहे, पण घरच्या चहाची निवांत बसून जे काही गरमागरम चहा प्यायची आपल्याला तलप लागली आहे ना, ती काही सुटत नाही. कितीदा चहा दिला तरी मी काही नाही म्हणत नाही. आता संध्याकाळ झाली, मस्त चहा मांडते आणि बाहेरच्या वातावरणात जाऊन चहा पिते. स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, कारण की आता आम्ही बाहेर जाऊनच जेवण करणार आहोत. यांचा वाढदिवस तिथेच आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत, म्हणून स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नाही. मस्त असा चहा एन्जॉय करते. चला तर मग पहिले चहा मांडूया. वगैरे
घेतला, फ्रेश वगैरे झाले आणि देवाजवळ मस्त छान असा दिवा लावला, रिलॅक्स झाले होते. देवाकडे दिवा लावून छान मस्त प्रार्थना केली आणि यांच्या बड्डेसाठी मी विश मागितलं की छान सुखाचं ठेव वगैरे असं बोलून. आणि नंतर नमस्कार करून तेव्हा आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेशनसाठी निघालो होतो. हॉटेलमध्ये पोचलो आणि तिथे छान यांचे मित्र वगैरे भेटले. थोडा वेळ बाहेर बोलणं वगैरे झालं त्यांच्यासोबत. छान सगळेजण विश करत होते आणि पार्टीचं वगैरे विचारत होते की काय सर एकटे करता का पार्टी वगैरे असं बोलून. आणि मग मी सगळे इथे मिळून आलो होतो, जे आमचे सर आहे यांचे फ्रेंड्स आहेत ते. आणि मस्त छान खूप धमाल केली. राहिनी, इशूनी, अद्वैनी खूप जास्त एन्जॉय केलं, कारण की त्यांना खूप जास्त आवड होती अशी बाहेर यायची वगैरे, जेवण करायचे आणि बाहेर बर्थडे सेलिब्रेशन करायची. तर म्हणून इथे आलो आणि बघा आम्ही इथे मेनू चेक करत आहे. म्हटलं पहिले ऑर्डर देऊन द्या, नंतर बर्थडे जे काय आहे ते सेलिब्रेशन करून घ्या. म्हणून इथे आमचं चेक करणं चाललं की काय द्यायचं काय नाही. आणि आमच्या सरांना यायला थोडा टाईम होता म्हणून मग आम्ही इथे बसलो होतो. आणि इकडे पुन्हा एक फ्रेंड यांचे भेटले होते, त्यांनी पण छान मस्त असं यांना बर्थडे विश केला आणि मुलांना आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली. पार्टी आमची पण खर्च दुसरेच करत होते. मग त्यांनी पण सगळ्या मुलांना छान असं आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली आणि मस्त होतं बर्थडेचं सॉन्ग. आम्ही मस्त असं एन्जॉय करत होतो. म्हटलं की इथे केक वगैरे कट करून घ्यायचा आणि नंतर जे काय आहे जेवण करायचं. तर इथे बर्थडेचं केक वगैरे कटिंग करायचं चालू होतं. मस्त मुलांनी असं आईस्क्रीम पहिलेच एन्जॉय केले होते, त्यांना थोडाफार टाईम होता जेवण करायला. तर मग आम्ही म्हटलं पहिले आपण केक वगैरे कट्स करून घेऊ. आणि त्या हॉटेलमध्ये आज भरपूर सारे मुलांचे, मोठ्या माणसांचे सगळ्यांचे बर्थडे वगैरे सेलिब्रेशन चालू होते, कारण की आज भरपूर सारे सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेशन होते तिथे. तर म्हणून म्हटलं आपलं पण बर्थडे सेलिब्रेशन आपणही छान मस्त असं छोटासा का असे ना, आमच्या 2 फॅमिली पुरता आम्ही मस्त छोटासा असा केक घेतला आणि छोटंसं आहे यांच्या बाबाचं बर्थडे सेलिब्रेशन केलं, कारण की जास्त त्यांना असं काही आवडत नाही, पण जेवढं होईल मुलांच्या खुशीसाठी तेवढं केलं. कारण की खाली पण मुली इशू आणि राई पण खूप जास्त त्यांना पण एन्जॉय करायचं होतं, त्यांना पण आवड होती की म्हणजे केक वगैरे कट करायचे ना. अद्वैजीची आवड तर नेक्स्ट लेवलची होते, त्याला पण इथे सगळ्या गोष्टी एन्जॉय करायचं. बाबाचाच बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता, मग आम्ही ते बर्थडे सेलिब्रेशन करायला घेतला. तर छान असं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि नंतर आम्ही इथे जेवण करायला बसलो होतो. जेवण वगैरे झालं सगळं. नंतर मग आम्ही इथे बाहेर आईस्क्रीम खात मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत बसत थंड हवेत बाहेर बसलो होतो, कारण की खूप जास्त गरम होत होतं आतमध्ये. आणि नंतर मग इथे बाहेर म्हटलं छान आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करत सगळ्या टाईम स्पेंड करत आम्ही इथे बाहेर बसलो होतो. खूप छान झाला बर्थडे सेलिब्रेशन वगैरे, खूप मस्त वाटलं. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा बर्थडे ब्लॉग कसा झाला ते मला नक्की सांगा आणि माझे रव्याचे लाडूसुद्धा कसे झाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग छान छान विशेष द्या. चला तर मग इथेच बाय बाय.